अभिनंदन. स्वप्नीलला आपलं मेडल मिळालं ब्रॉन्झ. त्याबद्दल एकदम चांगलं. सगळ्या आपल्या राज्याला खूप अभिमान असलेला आहे. हो बरोबर. हो हो ते आणि हे 72 वर्षानंतर मिळाले याचा आनंद आहे सगळ्यांना. आणि चांगलं शूटिंग केले ते. हो बिलकुल नाही. आम्ही सरकार तुमच्या सोबत आहे, त्याच्या सोबत आहे. तुमचं अभिनंदन केलं पाहिजे कारण तुम्ही त्याला जे काही सपोर्ट केला आणि सगळं त्याला मदत केली, सहकार्य केलं, त्यामुळे तुमचंही अभिनंदन. आणि शासन देखील जे काही त्याच्यासाठी करायचं ते करेल सरकार. हा हो 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 नाही नाही बिलकुल बिलकुल चांगलं. आणि खूप खूप शुभेच्छा पुन्हा. हो नक्की नक्की नक्की. ओके थँक्यू. ओके ओके अभिनंदन. नमस्कार सुरेशजी, तुमचं खूप खूप अभिनंदन. स्वप्नीलनी देशाचे नाव मोठं केलं आणि महाराष्ट्राचे नाव खूप मोठं केलं. हो साहेब नमस्कार. मी तुमच्याशी बोलताना मला फार आनंद होतोय कारण तुम्ही अगदी आठवणीला फोन करून आमचं स्वागत केलंय, आमचं अभिनंदन कौतुक केले मोग्याचं. नाही नाही, सगळ्यात महत्वाचं बघा, पहिलं पदक महाराष्ट्राला 1952 मध्ये खाशाबा जाधव साहेबांनी मिळवून दिलं. हो सर. देशालाही ते पहिलं पदक होतं, पण त्यानंतर इंडिव्हिज्युअल पदक महाराष्ट्राला मिळत नव्हतं. ते पदक आता इतक्या वर्षानंतर स्वप्नीलनी आपल्याला मिळवून दिलं. त्यामुळे आपल्या सगळ्यांकरता फार अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. बरोबर सर. यस सर. आम्ही आता वाट पाहतोय स्वप्नील आल्यानंतर त्याचा मोठा सत्कार करायचा आहे आम्हाला आणि तुम्हालाही बोलवायचं आहे. हो थँक्यू सर. बरोबर आहे. नक्की आम्ही येऊ. यस. नक्की येतो. सगळ्यांना घरच्यांना देखील खूप शुभेच्छा सांगा. हो साहेब, मलाही अगदी आनंद आहे की स्वप्नीलनं देशाचं नाव रोशन केलं. यस तिरंगा त्यांना फडकवलेला आहे याचा मला आनंद वाटतो. यस यस.